आशिष शेलार यांनी नकळत फडणवीसांना पप्पू ठरवलं अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शेलारांवर टीकास्त्र डागलंय। सरकार तुमचं असताना विरोधक घोटाळे करत असतील तर तुम्ही सरकार चालवण्यास लायक नाही असाही हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय। दरम्यान नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंवर या संदर्भात पलटवार देखील केलाय। पाहूयात। आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय, कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे। कारण जे हे मानतच नव्हते, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय। हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम, हा परिपाक असेल। आपणच पप्पू के पापा आहोत हे आज उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रासमोर मान्य करून टाकलं। खरं तर मतदार याद्यांच्या आक्षेपाबद्दल सर्वात आधी भारतीय जनता पार्टीने तक्रार केली होती। देवेंद्रजी फडणवीस स्वतः कोर्टामध्ये देखील गेले होते। आमचा देखील दुबार मतदार याद्यांबद्दल प्रश्नचिन्ह आहेत, परंतु उद्धवजी ठाकरे यांचा गजनी झालाय, त्यामुळे त्यांना आता काही आठवत नाही आणि ते आता पप्पू के पापा आहेत हे देखील सिद्ध झालेलं आहे। मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात दुबार प्रमाणात नोंदणी झाली, त्यांचं नाव घेण्याची हिम्मत उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गटानं दाखवून द्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।